माहित नाही हे लोक अजून का नाही आलेत. माझा जीव उगाच घाबरा घुबरा होतोय. हा सगळा खेळ जसजसा पुढे जातोय तेवढाच माझा जीव पण जातोय. अरे यार, एवढं फॉर्मल होऊन आपल्या मित्राला भेटणार आहेस का रे तू? चल मिठी मार. आमच्याकडे तर मित्र असेच भेटतात. अरे आमच्या इथे तर पण. बघतोयस काय. बाबांनी तुझी इतकी प्रशंसा केली की माझ्यात इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता. कम ऑन, काहीतरीच काय माझ्यामुळे कॉम्प्लेक्स. चल बस, दिल्लीवरनं येता येता थकला असशील. या स्वर्गात आल्यावर माझी थकावट गायब झाली रे. सच अ वंडरफुल प्लेस. आणि मग बाकी? चल श्यामली, आता तुझं इथे काय काम? अरे अरे, 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 तू थांब, कुठे निघालीस? अगं तुझ्याशिवाय आमचं हे बोलणं पूर्ण कसं होणार आहे? प्लीज ये बस. सॉरी, काय झालं तो मला एवढ्या अचानक भेटला, मी विसरूनच गेलो. ही टुक मी ऑफ द फ्लोअर. मी तुझ्याबद्दल विसरूनच गेलो. हो, आता माझी आठवण कशाला येईल ना. बघितलंस ही वेडी मुलगी काय म्हणतीये? ए, माझ्या बहिणीला वेडी म्हणालास ना, तर मला माझं खरं रूप दाखवावं लागेल. नीट लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगू, मी थोडी वेडी नक्की असणार. कारण मला गौतम अंकलने सुद्धा एकदा हेच सांगितलं होतं. ते असे म्हटले? हाऊ मीन? गप. परत गौतम अंकल बद्दल जर काही बोललास ना तर मी तुला उलट टांगेन. ते खूप चांगले आहेत. आमची पहिल्याच दिवशी मैत्री झाली जेव्हा आम्ही डिनरला भेटलो. खा तू बर्ड वॉचिंग विषयी माझ्याशी बोलत होतीस ना? पण हा बर्ड वॉचिंगचा विषय मध्येच कसा आला? तुम्हीच तर सांगितलं होतं. काय? अरे मी तर विसरलोच. जेवण झाल्यावर जेव्हा मी लॉन मध्ये कॉफी घेऊन गेले ना तेव्हा आम्ही केवढ्या गप्पा मारल्या. बाबा खूप चिडले होते तरी पण आम्ही बोलतच होतो. माहितीये माझ्या सर्कलमध्ये लोक मला काय म्हणतात? काय? मिस्टर हॉक. खरंच? खरंच. मलाही यांची ओळख याच नावाने करून दिली होती. आता जेव्हा कधी लोक मला मिस्टर हॉक म्हणतात ना तेव्हा त्यांच्या मूर्खपणावर मी मनातल्या मनात खूप हसतो. काय ना मुली, बस नशिबाने साथ दिली आणि मी यशस्वी होत गेलो. बाकी नजर बिजर काय नाहीये. म्हणजे ती लोक धूळ आणि मातीची टेस्ट करत राहिले. हो, बाकीचे मायनिंग करणारे हेच करत राहिले, पण मी आजूबाजूच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत राहिलो. आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तुमचं कार्टून आलं. हो, आणि खाली कॅप्शन होतं, हॉक वॉचिंग बर्ड. धार पक्ष्यांवर मोहित. वाव. मला ते कार्टून इतकं आवडलं की मी त्याची फ्रेम बनवून घेतली आणि नेमप्लेट सोबत लटकवून ठेवला. गौतम अंकल किती चांगले आहेत, किती मोठं मन आहे त्यांचं. दुसरं कोणी असतं अविनाश आणि माझ्याबद्दलच्या नात्याबद्दल ऐकून अपसेट झाले असते आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले असते. तुझ्या बाबांसारखा हँडसम आणि मस्त माणूस मी आजपर्यंत नाही पाहिलाय. बस आता मला ईर्ष्या होतीये. आणि मला खूप आनंद. माय डॅड इज सच अ वंडरफुल पर्सन. बर, स्वतःबद्दल साहेबांचं काय मत आहे? मी तर एकदम फालतू माणूस आहे. जर नसलो असतो तर मम्मी बरोबरच आलो असतो ना मी इकडे, आणि वेडिंग अॅनिव्हर्सरी पण एन्जॉय केली असते मी. आणि तिकडे तुझ्या बाबांचं काम कोण बघणार? हां, कामाच्या धावपळीत मी वेळेच्या आधीच खूप म्हातारा झालोय. आता बघ ना, इंडिया पण मी कामाच्या संदर्भातच आलोय, काय एन्जॉय करायला नाही. ती तर मिस्टर परेश पटेल यांची कृपा आहे की ते एका आठवड्यासाठी सिंगापूर कोणत्या तरी ऑप्शनसाठी गेले आणि मला इथे येऊन तुम्हाला भेटायची संधी मिळाली. माहित नाही हे लोक अजून का नाही आलेत. माझा जीव उगाच घाबरा घुबरा होतोय. हा सगळा खेळ जसजसा पुढे जातोय तेवढाच माझा जीव पण जातोय. बास खोटारड्या. 2 किलोचा एक बटाटा असूच शकत नाही. तुला खरं वाटत नसेल तर जांबिया फोन करून राहू दे, तुझ्या राहू गौतम दे. अंकलला विचारून घे. त्या बटाट्याला बघून तर आमची मेड बेशुद्ध होता राहिली. आणि तुला ॲम्ब्युलन्स बोलवायला लागली होती. अरे तुला खरं नाही वाटत आहे? अरे ती खरंच बेशुद्ध पडली होती. चक्कर तर मला येत होती इथे. आई तू पण? कुठे होता तितक्या वेळेत? मी सांगितलं होतं ना पोटॅटो फार्म मध्ये जाणार आहोत. तू यांना नाही चित्रंजन अंकलना सांगितलं होतं. ओ सॉरी आई,
ते काय झालं, पोटॅटो फार्मला जायचा विचार अविनाशच्या घरातून निघताना आला होता. हाच तर विचार मी करत होते. जर तुझे बाबा लवकर आले असते तर त्यांना काय उत्तर दिली असती? रिलॅक्स आंटी, आम्ही त्यांची परमिशन घेऊनच पोटॅटो फार्मला गेलो होतो हो, आणि म्हणूनच आमच्यामध्ये ते बटाट्यांच्या प्रकाराबद्दल बोलणं सुरू होतं. या ना तुम्ही बसा. ये बस. आई, हा नील आहे ना खूप खोटारडाय. सांगत होता की हा तिकडे जांबियामध्ये 2 किलोचा एकच बटाटा घेऊन आला होता. कम ऑन शामली, मी एक छोटीशी गोष्ट सांगितली ती तर तुला पटली नाही. आणि रस्त्यामध्ये ही 4 रेनबोज बद्दल बोलत होती, त्याचं काय झालं? बास, आता मी मारेन. मी कधी सांगितलं की इथे पावसाळ्यात 4 रेनबोज दिसतात? आंटी, ओके ओके ओके, डोंट फाईट. 4 तर नाही बनत, पण 2 जरूर बनतात. ऐकलंस? जाऊ दे, मला सांग, अविनाश कसा वाटला तुला? हा, आंटी टू बी व्हेरी फ्रँक, काय खास नाहीये. माहित नाही शामलीला असं काय आवडलं त्याच्यामध्ये की एवढी लट्टू झाली त्याच्या मागे. ए आता मी खरंच तुझी पिटाई करेन. अविनाशच्या घरातून निघताना काय म्हणाला होतास? उफ, शामली, थट्टा सोड. सांग ना कसा वाटला? आंटी खूपच भारी येतो. व्हेरी हँडसम अँड व्हेरी इंटेलिजंट. शामली इज व्हेरी लकी. आणि त्याचे आई वडील? व्हेरी नोबल. आंटी सगळेच चांगले आहेत त्यांच्या घरी. फॅन्टॅस्टिक पीपल. अविनाशला सुद्धा हा जोकर खूप आवडला. म्हणत होता की हा सुद्धा गौतम अंकल सारखाच खेळीमेळीत राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टीत चेष्टा करणार आहे. त्यांच्या इतका हँडसम आणि स्टायलिश नाहीये, पण ही उणीव याच्या या निरागस हास्याने नक्की भरून निघते. नाहीतर एकदमच फालतू माणूस आहे. हो, बहुतेक मला तर हेच म्हणायचं होतं. तू थांब. ओ स्टॉप इट. बस शामली, इथे नाही. ये. इथे ये शामली. येतेय. बस खाली. तुझ्या बाबांनी बघितलं ना तर सगळं भांड फुटेल. ए मला सांग बरं, अविनाशशी सगळं बोलणं झालं? हो. त्यानंतर कुठे गेला होतात? बाबांच्या ऑफिसला. तिथे तर मी बोलता बोलता 2-3 वेळेला चुकणारच होतो. ते तर श्यामलीने खूपच छानपणे सिच्युएशन सांभाळून घेतली. बरं झालं मी पोटॅटो फार्मला जायचं म्हणाले. जर बाबांच्या ऑफिसमध्ये अजून थांबलो असतो ना तर आमचं भांड नक्की फुटलं असतं. पोटॅटो फार्म मध्ये खूप मजा आली. तिथे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी भेटले जे बॉटनीमध्ये सध्या रिसर्च करतायत. ते तिथे प्लांटच्या कलेक्शनसाठी गेले होते. आंटी, काय विचार करताय तुम्ही? नाही, काही नाही. तुम्ही पोटॅटो फार्मला गेल्यात ना? हो, तुला काय वाटतं ही काय घराच्या बाहेरच जात नाही? तू ज्या बॉटनी रिसर्चर्स बद्दल बोलत होतास ना, त्यामुळे मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले बघ. माझ्या बाबांच्या घराच्या अगदी जवळ पोटॅटो फार्म सारख्या मोठमोठ्या जागा होत्या. आम्ही पण तिथे प्लांट्स एकत्र करायला जायचो.